कोणी कीर्तन करतायत, कोणी मृदंग वाजवतायत. एक वारकरी संप्रदायाची ही ध्वजा अखंडपणे आपल्या खांद्यावरती घेऊन अनेक वारकरी संप्रदायाची सेवा करणारी रत्न त्यांच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी घडत आहेत. विशेष म्हणजे अशीही काही मुलं आहेत की जे अनाथ आहेत, जी निराधार आहे, कुठल्याही प्रकारचा आश्रय त्या मुलांना नाहीये, अशीही मुलं त्या संस्थेमध्ये शिकतायत. ही फार मोठी गोष्ट आहे आणि एक आपल्या भागातून आहे. आळंदी सारख्या ठिकाणी जर आपण गेलं तर निश्चित मला एक अतिशय आनंद वाटतो आणि मी आवर्जून सांगेन, जेव्हा जेव्हा आदरणीय कौतिकराव पाटील यांची मला भेट झाली, संतोष महाराज, प्रत्येक वेळेला मी या पवित्र दरबारात आहे, त्यांच्या मुखातून फक्त एकच वाक्य बाहेर पडतं की आपल्याला महाराजांना मदत करायची आणि महाराजांना धक्का द्यायचा आहे. याचा अर्थ काय आहे? एवढं मोठं कार्य जर करायचं असेल तर आपल्याला वरदहस्त देखील लागतो आणि कार्यामध्ये सामील होणारी मंडळी देखील फार महत्वाची असते. परंतु त्यांच्या अंतःकरणातून निघणार एकच वाक्य कायमस्वरूपी की जे माझ्या कानावरती येतं की आपल्याला महाराजांना मदत करायची, महाराजांना धक्का द्यायचा, महाराजांचं सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे, हा कायम त्यांच्या मुखातून येणारा शब्द आणि हा अनेकांची संकल्पना आहे. आणि या नक्कीच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि नक्कीच आज तुमचं तपपूर्ती सोहळा अर्थात तुमच्या संस्थेचा असेल, परंतु नक्कीच सांगतो महाराज, अविरतपणे शुद्ध संकल्प तुमचा आहे आणि तुमच्या या मा नर्मदा आध्यात्मिक संस्थेची शताब्दी देखील पूर्ण व्हावी ही इच्छा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हे शिबिर असेल, शिबिरासाठी फार गरजेचं आहे महाराज. आज बाल संस्कार शिबिराची का गरज आहे बरं? कशासाठी मुलं घडले पाहिजेत? आज आपण बाप म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे, आई म्हणून आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे, एक बहीण म्हणून जर आज आपण या ठिकाणी उपस्थित असेल महाराज, तर आज या शिबिराची नितांत प्रत्येक गावागावात गरज आहे. आज तुमच्या मुलांना योग्य संस्काराची गरज आहे. जर आज योग्य संस्कार जर या ठिकाणी राहिले नाही तर उद्याचं भविष्य अत्यंत कठीण आहे. उद्याचं भविष्य कठीण आहे. उद्याचं सोडून द्या, आजच्या सध्याच्या परिस्थितीत जर आम्ही जगत आहोत तर आताचं भवितव्य देखील अत्यंत कठीण आहे. कशाला लांबचं बोलूया, कशाला भविष्य काळातलं बोलूया, कशाला भूतकाळातलं सांगूया. वर्तमान स्थितीत ज्या पंचक्रोशीमध्ये आम्ही या ठिकाणी वावरतोय त्या पंचक्रोशीतलं उदाहरण जर गेल्या 8 तारखेचं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर जर आलं असेल तर भयावह परिस्थिती आहे. कोणी कोणी ऐकली 8 तारखेची घटना? 8 तारखेची घटना 8 दिवस कोणाच्याही कानावर आली नाही. फक्त बाप हरवला एवढंच कानावरती येत होतं. पण ज्या वेळेला मुलगा बापाला मारतो, खांद्यावर उचलतो, शेतात नेऊन पेटवतो आणि त्याच्यावर कल्टी हिटर चालवतो, का मला असं वाटत नाही आज या शिबिराची गरज आहे? कशासाठी शिबिर करायचं? का मुलांना संस्काराची गरज आहे? अरे हे संस्कार, हे व्यासपीठ जर या ठिकाणी राहिलं नाही महाराज तर उद्याचं भविष्य किती कठीण आहे. उद्याचं सोडा, मी वर्तमानातलं उदाहरण तुम्हाला दिलं आणि कुठल्या जिल्ह्याचं नाही, आपल्याच तालुक्यातील, आपल्याच पंचक्रोशीतील, मला असं वाटतं कोलवड पासून अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर. काय सांगू तुम्हाला? ऐकायला आलं तुम्हाला? मग आज मला असं वाटतं एवढी भयावह परिस्थिती जर असेल, एक बाप की जो संपूर्ण कुटुंबासाठी महाराज झटत असतो, अविरतपणे प्रयत्न करत असतो, प्राणाची पराकाष्ठा त्या ठिकाणी लावत असतो, का तर माझा प्रपंच वाढला पाहिजे, माझे मुलं वाढले पाहिजे, त्यांचं जीवन सुधारलं पाहिजे, यासाठी ज्या बापाने प्राणाची बाजी लावलेली असते. पण त्याच मुलांना जर संस्कार नसतील आणि तोच मुलगा जर बापावरती राक्षसासारखा, दैत्यासारखा जर धावून येत असेल दादा, तर ही काय परिस्थिती आहे? यासाठी आपल्या मुलांना आज योग्य संस्काराची गरज आहे. हे मुलं उद्याचं भविष्य आहे. या मुलांना संस्काराची गरज आहे. अरे या मुलांच्या हातात ज्ञानेश्वरी पडली पाहिजे, या मुलांच्या हातात तुकोबारांची गाथा पडली पाहिजेत, या मुलांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण दिले पाहिजेत, त्यांच्या माथ्यात ते विचार गेले पाहिजेत. जोपर्यंत आम्ही छत्रपतींचे विचार यांना देणार नाही, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आज यांना आम्ही जर सांगणार नाही तर उद्याचं भविष्य फार कठीण असेल महाराज. हेच मुलं तुमच्या छाताडावरती उभे राहतील आणि तुम्हाला विचारतील काय आहे वारकरी संप्रदाय. कारण आज विष पेरणारे सुद्धा या भारत तलावरती आणखीन प्रचंड प्रमाणात त्यांची संख्या सुद्धा वाढती आहे. देव, देश आणि धर्म मानायला सुद्धा तयार नाहीयेत असे सुद्धा पिलावलं याच भारत देशामध्ये आहे. सच्चा वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी अहोरात्र ज्यांचं जीवन या ठिकाणी खर्च केलं, त्यांना घुसखोर म्हणणारी अवलाद देखील याच महाराष्ट्रामध्ये आहे. केवढं दुर्दैव आहे. ज्यांनी, अरे काय नाव आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये आमचं, अरे ज्यांचं समर्पण नाही त्यांना बोलण्याचा हक्क तरी काय आहे महाराज? ठीक आहे ना, अरे एखादा यंग जनरेशन मध्ये येतोय आज जो महाराष्ट्रामध्ये फेमस होतोय, बोला त्याला. पण ज्यांनी आजीवन ज्ञानेश्वरी गाथा या व्यतिरिक्त शब्दही उच्चारला नाही महाराज, अशा लोकांवरती तुम्ही त्यांना घुसखोर म्हणताय.
अरे आज यांना घुसखोर म्हणलं, उद्याचे हेच आपले पोरं उठतील आणि त्यांच्यात सामील होतील. ते कुविचार, ते विष त्यांच्यामध्ये पेरल्या जाईल आणि ते सुद्धा उद्या बोलायला लागतील. चंद्रशेखर महाराज काय जीवन आहे महाराज, एक गाथा जीवन. ज्यांच्या सानिध्यात राहिलो, ज्यांच्याकडे शिकलोय, ज्यांच्याकडे वाढलोय, त्यांना तुम्ही घुसखोर म्हणता. ज्यांनी आजीवन या परमार्थासाठी समर्पण केलं, ना संसाराची काळजी केली महाराज, भास्करगिरी महाराज आपल्याच भागातलं वैभव, त्यांना तुम्ही घुसखोर म्हणता. संजय महाराज पाचपोर यांनी स्वतःचं आयुष्य संपूर्ण धर्मासाठी खर्च केलंय महाराज. अनंत शिबिर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये होतात, प्रत्येक शिबिराला भेट देणारे आदरणीय संजय महाराज पाचपोर, त्यांना तुम्ही घुसखोर म्हणता. कशासाठी गरज आहे तर यासाठी महाराज फार मला बोलता येईल आज, परंतु या मुलांची आज आणि आपल्या वारकरी संप्रदायाची या विचारधारेची तुम्हाला अत्यंत गरज आहे. नाहीतर येणारा भविष्यकाळ इतका खतरनाक असेल की तुमचेच मुलं तुमच्या छाताडावरती नाचल्याशिवाय राहणार नाही. सचिन विठाला विठाला या संस्काराची आज गरज आहे सज्जन हो. म्हणून आणि त्यासाठी मा नर्मदा आध्यात्मिक गुरुकुल अनेक ठिकाणी शिबिरं होत आहेत. नक्कीच तुमचे मुलं शिबिरात गेले पाहिजे आणि अर्थातच त्या मुलांना योग्य संस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाले पाहिजे. आणि म्हणूनच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. फार मोठे मुलं होते, जवळजवळ 100च्या आसपास हे मुलं होते. 40 मुलं तर या ठिकाणी उभे आहेत सज्जन हो. काही मुलं या ठिकाणी, काही विद्यार्थी हे आज खाली बसलेले आहेत. परंतु एक सांगू तुम्हाला, योग्य मुलगा ज्या वेळेला बापाला संस्कार देत असतो महाराज, योग्य ते वळण त्या ठिकाणी देत असतो, शास्त्र सुद्धा त्या मुलाचा अधिकार सांगतो. पितयाने तैसा वंदावा कुमर. हा आपला मुलगा जर बापाला हिताचा उपदेश करत असेल हो, तर बापाने सुद्धा त्या मुलाच्या चरणाला स्पर्श करावा, हे आपलं शास्त्र आहे. विठाला 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 तर त्याच अनुषंगाने ही आजची सेवा आहे. आणि अनेक दिग्गज आणि अनेक नामनिष्ठ महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्येच आदरणीय आप्पा साळवंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या मंदिराचं वैभव, आपल्या भागाचं वैभव, आपल्या जिल्ह्याचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे, असे पूज्य की ज्यांच्याबद्दल बोलण्याकरता मी तर म्हणेल महाराज की शब्दकोशात शब्दही शिल्लक नाहीये. मी 20 दिवसापूर्वी देखील बोलून गेलो. आळंदीला पूज्य कुरेकर बाबा आणि आपल्या भागामध्ये पूज्य साखरे बाबा हे आपल्याला लाभले, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. कुठल्या प्रकारचा कलह नाही, कुठल्या प्रकारचा द्वेष नाही, कुठल्या प्रकारचा मान नाही, कुठल्या प्रकारचा सम्मान नाही. एक साधू जीवन काय असतं हे जर बघायचं असेल तर पूजनीय साखरे बाबा जसे आपल्या संसारावरती महाराज तिलांजली अर्थात घरदार सोडलंय, तेव्हापासून बाबांनी घराची पायरी सुद्धा चढली नाही. असे महात्मे आज आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीचे आहे. म्हणून या शिबिराची सुंदर अशा प्रकारची सांगता या ठिकाणी होते. सज्जन विठाला विठाला ऐका सज्जन हो, अवघ्या 1 तासामध्ये आपल्याला कीर्तन या ठिकाणी थांबवायचंय. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं अभंग चिंतनासाठी आपण या ठिकाणी गायलेला आहे. कान्होबारा यांचा हा अभंग आपण चिंतनासाठी गायलेला आहे की कान्होबारा एका वृद्ध गवळणीचा अर्थ त्या ठिकाणी संवाद सांगतायत. खऱ्या अर्थाने ज्या संप्रदायामध्ये आपण आहोत त्या संप्रदायाचा विचार जर केला सज्जन हो, तर या संप्रदायाची ही विचारधारा, वारकरी संप्रदायाची ही विराट विचारधारा फार मोठी आहे. का बरं मोठी आहे? कारण वारकरी संप्रदायच मुळात फार मोठा आहे, जो अनादी आहे, वेद बोधित आहे, सफल आहे आणि थोर पुरुषांनी स्वीकृत आहे. या 4 अवच्छेदकाने जो गोवल्या जातो त्याला वारकरी संप्रदाय म्हणा, अनादी. मला असं वाटतं जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाची सुरुवात सांगणारा अजून कोणी पैदा नाही झाला बरं का. वारकरी संप्रदायाची सुरुवात सांगणारा जगाच्या पाठीवर कोणी पैदा झाला नाही, त्याला अनादी म्हटलं जातं सज्जनो. अनादी, वेद बोधित. वेदांनी देखील वारकरी संप्रदायाला संमती दिली. तो माझा वारकरी संप्रदाय अनादी, वेद बोधित, सफल आहे. ज्यांचा प्रवेश वारकरी संप्रदायामध्ये असेल त्यांचं जीवन धन्य वा कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. अनादी, वेदबोधित, सफल आणि थोर पुरुषांनी स्वीकृत जगद्गुरु वल्लभाचार्य, जगद्गुरु शंकराचार्य आदी करून जेवढे विद्वदत्त या भूतलावरती झाले असतील, या सर्वांनीच वारकरी संप्रदायाला स्वीकृती दिली. तो माझा वारकरी संप्रदाय आहे. का बरं मोठा आहे वारकरी संप्रदाय? का म्हणून वारकरी संप्रदायामध्ये यायचं?
का म्हणून वारकरी संप्रदायाचे विचार घ्यायचे? वारकरी संप्रदायाची ही विचारधारा यासाठी महत्वपूर्ण आहे कारण इथली जी शिकवण आहे ती फार मोठी आहे. बघा, आज शिबिर आहे, शिबिरामध्ये पहिल्या दिवशी 200 मुलं आले होते. मला असं वाटतं जी समिती आहे त्यांनी असं कधी बघितलं होतं का हा मुलगा कुठल्या जातीचा आहे म्हणून त्याचा प्रवेश होत होता? त्याची जात बघितल्या जात होती? तो धनगर आहे, तो कुंभी आहे, तो माळी आहे, तो वंजारी आहे, कुठल्या जातीचा आहे हे चेक केलं जात होतं? तो मराठा आहे हे बघितलं जात होतं? अरे हेच तर मोठं आहे आणि हे वारकरी संप्रदायामध्ये आहे. वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारच्या विचारधाराचा महाराज अर्थातच कुठल्या जाती धर्माचा विचार केला जात नाही. बोलावल्या जातं इथं सकळाचे येथे आहे अधिकार, सकळाचे येथे आहे अधिकार, सकळाचे येथे आहे अधिकार, सकळाचे येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. कलियुगी उद्धार हरिच्या नामे. जय हो. सकळाचे आहे अधिकार, सकळाचे आहे अधिकार. हा वारकरी संप्रदाय आहे सज्जनो. सकळांचे येते आहे अधिकार. इथं कुठल्या जाती धर्माचा याचा विचार केला जात नाही सज्जनो. यारे यारे लहान थोर यादी करावा विचार न लगे कवनासे. यारे यारे लहान थोर यादी भलती नारी करा विचार लगे यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीन. या आवाहन केलं महाराज कुणाला? यारे यारे लहान थोर. लहान म्हणण्यामध्ये अगदी तळागाळातला जरी असेल तरी सुद्धा स्वीकारला जातो महाराज. काय वैभव वारकरी संप्रदायाचं. अरे आजही आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता जर गेलो ना तर आम्हाला अगोदर आमचं मस्तक चोखोबरायांच्या चरणी ठेवावं लागतं. तो माझा वारकरी संप्रदाय आहे सज्जन. धन्य चोखोबासे जारी आहे नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ज्या पंढरीला आपण जातो, ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता आपण जातो, परंतु त्याच नामदेवांच्या पायरी जवळ चोखोबरायांची अर्थात समाधी आहे आणि त्या चोखोबरायांच्या समाधीवरती आम्हाला आमचं मस्तक ठेवावं लागतं. तेव्हा पांडुरंगाचं दर्शन होतं. हा वारकरी संप्रदाय. खटन दयावे शुद्ध होनी तारे, हो खटन दयावे शुद्ध होनी तारे, तो मेरा जय हो तो मेरा है दाढ़ी वाली गुड़ी उभरावी, दाढ़ी वाली गुड़ी उभरावी. खटनट यारे शुद्ध होनी जारे, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. अर्थात कुठल्याही जाती धर्माचा असू दे, 18 पगड जाती जिथं एकत्र नांदतायत तो माझा वारकरी संप्रदाय आहे. हा हे विशेषता आहे महाराज. का तुकाराम महाराजांना कळालं नाही? त्यांना म्हणता येत नव्हतं यारे यारे मराठे सारे? चुकले का ते?
यारे वंजारी सारे, हा? यारे देशमुख सारे, हुकलं का त्यांचं? यारे सोनार सारे, असं काहीतरी गडबड झाली का त्यांची? म्हणायला पाहिजे होतं ना त्यांनी. न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार. कुळाचा विचार पाहे आणि कुळाचा विचार करुणा करे नानाबाई, वाह, हनुमान महाराजसाठी टाळ्या वाजवा एकदा. काय प्रमाण दिलं महाराज, असं वाटतं किलोभर साखर घ्यावून त्याच्या तोंडात घाला.